आमच्या सगळ्यांच्या मनात सुप्त इच्छा होती की आम्हाला मोबाईल मिळावा आणि हा सुवर्ण क्षण आता थोड्याच वेळात येऊन ठेपलेला आहे. नमस्कार. दिनांक 22/9/2024 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी रायगड जिल्हा यांच्या शुभहस्ते पार पडला. श्री कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, माननीय श्री परिचित यादव, अतिरिक्त मुख्यकारी अधिकारी, माननीय श्री श्रीकांत हावळे, प्रकल्प संचालक व माननीय श्री JP जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी व जिल्हा परिषद रत्नागिरी, सर्व सन्माननीय निमंत्रित सदस्य तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षामधील सर्व अधिकारी व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी व अधिकारी, रत्नागिरी व संगमेश्वर येथील सर्व प्रभाग संघ कार्यकारी समिती पदाधिकारी व सर्व केडर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नमस्कार, मी सौ सायली संदीप नाकलेकर, केळेगावात ICRPचं काम करते. गेली 6 वर्ष मी ICRPचं काम करते. आज आम्हाला साहेबांतर्फे म्हणजे आपले लाडके सर्वांचे आमदार साहेब यांच्यातर्फे स्मार्ट मोबाईलचं वितरण सोहळा तिथे आयोजित केलेला आहे. मोबाईल म्हणजे का, आमच्याकडे मोबाईल आहे, मुद्दा आहे, आम्ही 5-6 वर्ष मोबाईल वापरतो, पण जी आमची कामं असतात उमेदची, महिलांची सर्व माहिती भरायची, गोळा करायची, ती सर्व आमच्या मोबाईल मधूनच, ऍप मधूनच सर्व माहिती भरावी लागते आम्हाला. आणि आमचे मोबाईल हँग होतात मोबाईलची माहिती भरून. तर आमच्यासाठी म्हणजे साहेबांनी खरोखरच हा चांगला म्हणजे आम्हाला हे दिला नाही, मोबाईलचं हे करण्यासाठी, वापर करण्यासाठी. आणि आमचे तालुका कक्ष किंवा आमचा उमेद मधले जिल्हा कक्ष ह्यांनी सहकार्य केला नाही. आणि आमचे ज्या बाकीच्या पण असतात, साहेब खरोखरच आमच्यावरती म्हणजे कुठची आमची मागणी असेल ती आम्ही मागणी केल्यावरती आमची मागणीची पूर्तता म्हणजे करतातच. आणि आम्हाला म्हणजे त्याचा आनंद आहे, खूप आनंदच आहे की आम्हाला हे मोबाईल मिळणार आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव सीमा सत्यवान सुर्वे. मी गोळप प्रभागामध्ये CLF मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मी आज 7 वर्ष उमेद अभियानामध्ये ICRP पासून कार्यरत आहे. आता मला CLF मॅनेजर म्हणून हे पद मिळालेलं आहे. मनापासून म्हणजे वाटतं की आज जे साहेबांनी आम्हाला मोबाईल देण्याचं जे भाग्य आम्हाला लाभलं आहे, त्यापासून आम्ही खरोखर आमदार साहेबांचे मनापासून आभारी आहोत. आज तळात अवगाळातील महिला ज्या महिला ICRP म्हणून कार्यरत आहेत, काही महिलांकडे खरोखरच आपले स्वतःचे मोबाईल नव्हते, पण आज साहेबांनी ही जी संकल्पना केली आहे ती खरोखर खूप चांगली आहे आणि साहेबांचे खरोखर आम्ही मनापासून आभारी आहोत.
असंच साहेबांचं कायम आम्हाला सहकार्य असावं आणि तसेच जिल्हा कक्ष रत्नागिरी आणि तालुका अभियान रत्नागिरी यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. मी साक्षी संजय कळंबाटे. मी कोकणरत्न प्रभाग संघ मिरजेवळे यासाठी प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. जे साहेबांनी आज स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळ्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. साहेबांनी जे आम्हाला स्मार्ट मोबाईल देण्याचे उद्दिष्ट साध्य केलं आहे ते आज ते आम्हाला स्वतःच्या हातून मोबाईल वितरण करणार आहे आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभारी आहे. कारण आज आमच्या गावामध्ये एखाद्या महिलेकडे अशी महिला आहे ती जिच्याकडे मोबाईल अभियानाचं काम करण्यासाठी मोबाईल नाही आहे, तरी त्याच्यामुळे त्यांचं काम, त्या गावाचं काम अपूर्ण राहतं. पण ह्या साहेबांनी दिलेल्या मोबाईलमुळे ते आता पूर्ण करण्याची पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. आणि दुसरा विषय म्हणजे महत्त्वाचा की यामध्ये तालुका अभियान कक्ष, जिल्हा व्यवस्थापन कक्ष तसेच उमेद अभियानाचा मोठा वाटा आहे या यशामागे. सर्वांचे आभारी. ज्यांच्या सांगितलं सोहळा होतो ती माननीय नगराची मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य तथा माझ्यासोबत काम करणारे जिल्हा स्तरावरचे सर्व अधिकारी, आमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रत्नागिरी आणि परमेश्वर तालुक्यातील सगळ्या CRP मधून सर्वकाम विचार करतो. आज सकाळपासूनच राधापूर असेल, लांजा असेल, आज रत्नागिरी असेल, या तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या CRP जो मी शब्द 1 वर्षापूर्वी दिला होता, तुम्हाला माझ्या नियोजन मंडळाकडनं मोबाईल हा मोफत दिला जाईल, त्या वितरणाचा कार्यक्रम आज स्मार्ट होतो. एका मनापासून होतो आणि बराचसे आनंद महाराष्ट्र कार्यक्रम 1 वर्षापूर्वीचा जो दिवस देखील मला आठवतो की मी 2600 CRP पैकी 200 ते 250 CRP ला अल्प बजेटच्या हॉलमध्ये एका बैठकीला बोलवलं आणि त्या बैठकीला बोलल्यानंतर 3 प्रश्न तुम्ही मला विचारले. 3 प्रश्न तुमचे विचारले नाही कारण तुम्ही विसरला असाल त्यामध्ये निरीक्षेची केली आणि ज्यावेळी प्रश्न सुटतो नवीन प्रश्न निर्माण होतो. तुझा प्रश्नाचा अर्थ पहिला प्रश्न होता की तुमचं मानधन जे 3000 रुपये होतं ते काही लोकांनी सांगितलं 4500, काही लोकांनी सांगितलं 5000 करा, काही लोकांनी सांगितलं 7000 करा. 1 महिन्यानंतर तुमचं मानधन 3000 जे होतं ते 6000 खंडामध्ये आली. रिव्हॉल्विंग 15,000 होता, 20,000 रुपये किंवा 25,000 रुपये. आमच्या शासनानं तो देखील निर्णय घेतला आणि 15,000 रिव्हॉल्विंग फंड हा 30,000 रुपये झाला. दुसरी मागणी प्रभाग संघाला कार्यालय पाहिजे, त्याचा पहिला फायनान्स मधून पूर्ण केला आणि या वर्षी जेवढे मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 5 प्रभाग संघ बांधण्यासाठी 5 दुसरी मागणी तुमची पूर्ण झाली आणि चौथी मागणी मी ज्यावेळी CRP मधल्या काही महिला भगिनींना सुद्धा विचारलं की हा मोबाईल म्हणून तुम्ही वापरता, हा मोबाईल किती टक्के महिला भगिनींचा स्वतःचा मोबाईल आहे. आणि तरी काही महिला भगिनींनी सांगताना मला सांगितलं की माझा मोबाईल जो आहे तो वडिलांचा आहे, भावाचा आहे, नवऱ्याचा आहे, बहिणीचा आहे, माझा स्वतःकडे मोबाईल आहे. त्या दिवशी मी निर्णय घेतला की कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्या CRP महिलांच्या हातामध्ये शासनाचं काम करण्यासाठी स्वतःचा मोबाईल असला पाहिजे. तो मोबाईल देण्याचा आजचा वचन पूर्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी कार्याचे सचिव
बघा तुम्हाला आल्या एवढ्या प्रत्येक तिकीट आल्या बाजूला ती घाबरून नसते. पण माझ्या सीआरपी महिला भगिनी आणि बचत गट महाराष्ट्रातले सगळे आदर्श आणि शिस्तबद्ध बचत आहे. मला असं वाटतं की महिला बचत गट असते, सीआरपी भगिनी असते आणि यांना दिलेलं सरकारचं काम असेल ते प्रामाणिकपणा नसते का. 1000 रुपयाचा मोबाईल दिला म्हणजे आमची जबाबदारी समजून नाही. 25 प्रभाग संघाला कार्यालय दिले म्हणजे माझी जबाबदारी समजून नाही. 25 प्रभाग संघाला कार्यालय दिल्यानंतर 40 प्रभाग संघाचे कार्यालय राहणार आहे आणि 16 शिल्लक राहणार आहे. मला खात्री आहे की तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, मीच पालकमंत्री होईल आणि मी पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा 16 प्रभाग संघाचे कार्यालय देखील तुमच्या डिसेंबरमध्ये सगळा शासकीय जो कारभार आहे तो कोणामुळे होतो. मी लवकर काय माझा हे सगळे बसलेले माझे सहकारी त्याच्यामध्ये भार्गव साहेब आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ते देखील आहे, कीर्ती कुमार पुजारी आहे, आमचे प्रांताधिकारी आहेत, आमचे आवले साहेब आहेत, पृथ्वी साहेब आहेत. वर्षामध्ये किती काही कामं करायला सांगितली 2 वर्षामध्ये किती प्रामाणिकपणानं करण्याचं काम या सगळ्या अधिकारी वर्गाने केलं. म्हणूनच या सगळ्या योजनांचा फायदा झाला. आज मी राजापुरातनं ज्यावेळी राज्यामध्ये आलो, राज्यात जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो, मी काही गोष्टींचा मुद्दाम अभ्यास करत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचा फायदा माझ्या जिल्ह्यामध्ये किती महिलांना मिळतो. आज आपल्या फक्त रत्नागिरी तालुक्यातल्या 65,000 महिला आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मानधन असेल, पेन्शन मला जे काही सानुकूल अनुदान असेल ते मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी आहोत. आपला जिल्ह्याचा जो आमच्या अधिकाऱ्यांनी आकडा काढलेला होता तो 2,74,000 होता. पण तुम्ही अशी काय सगळ्या आमच्या सीआरपीनी, अंगणवाडी सेविकांनी, अंगणवाडी मदतनीसने आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपला दुप्पट झाला आणि आज आपण 4 लाख महिला बंधूंना या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दर महिना 15,000 देण्याचा प्रयत्न. उशीर झाल्यावर तुम्ही जागरूक आहेत बघण्यासाठी 15,000 म्हटलं. किती जागरूक झाली याची चांगली मला झाली. 15,000 आहे तुम्हाला बघण्याची तुम्हाला मिळत आहे ते तुम्हाला देखील त्याच्यामुळे मिळत असते. पण हे जे 1,500 रुपये आहे हे ग्रामीण भागातल्या महिला बहिणींसाठी 15 लाख. एक महिला बंधू रत्नागिरी जिल्ह्याचा एक कार्यक्रम नेमला होता, मंडळची एक महिला बंधू त्यावेळी देखील आवले साहेबांना सांगितलं त्या महिला बहिणीचा सुद्धा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल घेऊन द्या. कारण मोबाईल असेल की नाही मला माहित नाही, पण त्याच्यानंतर परत माझी बहीण असते. पण तिनं जे मला सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे. तिनं मला सांगितलं की माझं लग्न होऊन 13 वर्ष झालं. आज 13 वर्ष झाल्यानंतर देखील 13 वर्ष झाल्यानंतर देखील आज देखील मला हा नंबर नोकरी करतो, कामं करतो आणि ती कामं केल्यानंतर 2 वर्षानंतर मला 2 साड्या भेटल्या. माझ्या आई वडील ज्यांच्याकडनं मी सासरी आले त्यांना मी काही देऊ शकतो नाही, ते देऊ शकेल नाही. आणि सगळ्या दुःखाची बाब मला सांगत होती की माझा मुलगा 4थी मध्ये जातो, पण आजपर्यंत माझ्या खर्चाने स्वतःच्या पैशानं मी त्याला काही आणून देऊ शकली नाही. सरकारला मी धन्यवाद देते. तुमचे 3,000 रुपये खात्यात आल्यानंतर पहिली 500 रुपयाची वस्तू जर मी कोणाला दिली असेल तर मी माझ्या मुलाला दिली आणि त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये आनंद असतो आहे की मी जे काही माझ्या कुटुंबाला देऊ शकत नव्हते ते देण्यासाठी आर्थिक ताकद शासनानं उभी केली आणि म्हणून मला शासनाचे धन्यवाद द्यायचे. मला असं वाटतं की एवढा आशीर्वाद. तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याने मी आजपर्यंत वस्तू घेऊ शकत नव्हते, 500 रुपयाचा शर्ट पॅन्ट पीस मी त्याला घेऊन देऊ शकले. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं की माझ्या आई वडिलांना देखील मी 13 वर्षात काही रुपये नव्हतं त्या पैशातनं मी आई वडिलांना देखील वस्तू दिली. आणि तिसरं जे सांगितलं की खरोखरच तुम्हाला आश्चर्यचकित होणार आहे. तिने सांगितलं की माझ्याकडे 1,000 रुपये वाटले आहे. त्या 1,000 रुपयामधनं माझ्या नवऱ्यानं मला कधी हॉटेलला नेलं नाही, माझ्या आई वडिलांचा कधी प्रश्न आला नाही, कारण आर्थिक विवंचनेमध्ये सगळे आहे. पण या 1,000 रुपयातनं
मी माझ्या नवऱ्यासकट मुलाला, माझ्या आई वडिलांना आणि माझ्या सासू सासऱ्यांना पुढच्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे आणि 13 वर्षानंतर मी माझ्या पैशाने त्यांना जेवायला करणार आहे. ही सांगणारी महिला भगिनी माझ्या जिल्ह्यामध्ये मला आशीर्वाद मिळते. त्याच्या पलीकडे आम्हाला दुसऱ्याची कशाची आवश्यकता नाही. भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे ते सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमुळे जोडलेलं आहे आणि त्याच्यातनंच सीआरपीला आम्ही आज मोबाईल देतोय. त्याच्यातनंच लेख लाडकी सारखी योजना आम्ही आणलेली आहे. आता जरी तुम्हाला मी प्रश्न विचारला, मगाशी 1500चं 15,000 झालं असेल, पण आता जरी प्रश्न विचारला या माझ्या ज्या भगिनी जमलेल्या आहेत याच्यामधल्या किती महिन्याला 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आज भगिनी तुम्हाला काय आवडेल? 100% आहे. काही ठिकाणी काही फॉर्म भरायला जर उशीर झाला असेल तरी घाबरण्याचं काही कारण नाही. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे एका महिन्याचे पैसे मिळणार नाही. ज्या दिवशी योजना सुरू झाली त्या दिवसापासून जे तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता आहे. आणि तुमच्या ताकदीवर तुम्ही कदाचित टीव्हीवर बघत असेल, नरेंद्र मोदी साहेब नेहमी सांगतात की देशाला जगातली आर्थिक राजधानी बनवायची आहे. म्हणजे त्याला काय करायचे त्याने अंदाज ठेवलेला आहे. त्या आकड्यापर्यंत त्याला आर्थिक व्यवस्था द्यायची आहे. पण तुम्ही किती महिला भगिनी अभ्यास केलेला माहित नाही. तुम्हाला वर्षाला 46,000 कोटी रुपये मिळणार. त्या महाराष्ट्रातल्या 2,30,00,000 महिलांना 46,000 कोटी रुपये त्यांच्या पर्समध्ये मिळाले आहेत. आणि महाराष्ट्राची महिला भगिनी सुद्धा आहे त्याची मला कल्पना आहे. 3,000 रुपये डिपॉझिट करणार नाही. ती 3,000 रुपये मुलांसाठी, सासऱ्यांसाठी, सासूसाठी, नवऱ्यासाठी, भावासाठी, मुलासाठी खर्च करणार आहे. हे पैसे हे परत मार्केटमध्ये येणार आहेत, परत व्यापाऱ्यांकडे येणार आहे, परत दुकानदारांकडे येणार आहे. त्यातला टॅक्स परत सरकारला मिळणार आहे. आणि जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे की भारताची ओळख ही राष्ट्र म्हणजे आर्थिक राजधानी म्हणून देशाची झाली पाहिजे, त्याच्यामध्ये भविष्यात महाराष्ट्रातल्या महिलांचा देखील सिंहासन असणार आहे. हे 46,000 कोटी तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये खर्च करणार आहात त्यावेळी दुकानदाराला पैसे मिळणार आहेत, दुकानदाराकडे जे नोकरीला आहेत त्याला पैसे मिळणार आहेत. तुम्ही हॉटेलात खर्च केले तर हॉटेलवाला चालणार आहे, हॉटेलवाला जर चालणार आहे त्याचे वेटर चालणार आहे. त्याच्यामुळे 46,000 कोटीची आर्थिक व्यवस्था जी आहे ती तुमच्यामुळं ती महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित होणार आहे. फक्त डोळे विचार करा. तुम्हाला जर मोबाईल कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटर असणार त्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर मध्ये पहिला एक आकडा 46,000 म्हणजे 5 वर्ष तर 2.25 लाख कोटी रुपये. म्हणजे आज 1 लाखावर किती शून्य 1 लाख मला सध्या पण 2,25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या व्यापारामध्ये जर फिरले गेले तर त्या व्यापाऱ्यांची देखील उन्नती होईल. याचा तुम्ही विचार करा. याचं सगळं श्रेय सरकारपेक्षा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही या आर्थिक स्रोताचे अतिशय भरभक्कम ते साथीदार बनणार आहे. आणि म्हणून मला सगळ्यात सीआरपी महिला भगिनींना एक विनंती करायचं आहे की तुम्ही आमच्या सरकारमध्ये तुम्ही सरकारच्या कुटुंबामध्ये काम करता. तुम्हाला मानधन जरी असलं, पगार जरी नसला तर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असण्यासाठी आहात. त्याच्यामुळे जे सरकार चांगलं काम करतंय, जे सरकार तुमच्या मागे उभं राहिलेलं आहे त्या सरकारच्या मागे महिला भगिनी ताकद उभी पाहिजे. त्यासाठी तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाला होतो. माझ्या विभागाचा कार्यक्रम होता. विश्वकर्मा नावाची एक योजना आहे. मला सीआरपी महिला भगिनींना एक विनंती करायची तुम्ही अशा पद्धतीची एक या जिल्ह्यामध्ये चळवळ निर्माण करा की विश्वकर्मा योजना जी आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे. ही विश्वकर्मा योजना ही श्रीमंतांसाठी योजना नाही, ही 12 फीसदारांसाठी असलेली योजना आहे. या योजनेमध्ये 1 लाखापासून 3 लाखापर्यंत कर्ज प्रत्येक महिला भगिनी असेल तसे त्यांना मिळणार आहे. आणि हे जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर देशात ही पहिली अशी योजना आहे की त्या ट्रेनिंगसाठी सुद्धा केंद्र सरकार तुम्हाला पैसे देतो. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे ही योजना चालवण्याचं भाग्य उद्योगमंत्री म्हणून मला लागतं. परवाच्या कार्यक्रमामध्ये 2 लाख महाराष्ट्राच्या 2 लाख विश्वकर्मा योजनेचा आम्ही फायदा मिळवून दिला. आणि सांगताना आपण बोलतोय की या 2 लाखांमधल्या 61% महिला होत्या. 61% महिलांनी 1 लाखापासून 3 लाखापर्यंत दिलेला आहे. भविष्यामध्ये अशी वेळ आली पाहिजे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला मला सांगितलं पाहिजे की तुमच्या ग्रामीण भागातली महिला माझ्याकडे 50 लाखांचं 50 लाखाचा कर्ज घेऊन उद्योगधंदा उभा करते. म्हणून सांगतात सीआरपीने
आपल्या महिला भगिनींमध्ये निर्माण करावी ही देखील सूचना मला तुम्हाला एक चिपळूण मधलं साधं उदाहरण आहे की ज्यावेळी उद्योग मंत्री पहिल्यांदा चिपळूणला गेलो होतो, अशीच एक महिला भगिनी मला भेटायला आहे, मला सांगितलं मला 25 लाखाचं कर्ज आवश्यक आहे. आम्ही जे आमचे फोटो बनवतो हे बनवण्याचं मंदिर तुला टाकायचं होतं, फ्लेक्स मी खरोखर आश्चर्यचकित झालो की हा पुरुषाचा व्यवसाय आहे, पुरुषांनी सरकार व्यवसाय आहे. जाऊन सांगितलं जे काय अडचण भेटला आज जर चिपळूणला गेला तर ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आधुनिक ड्रेस बनवणारा कारखाना कोणाचा असेल तर चिपळूणच्या महिलेचा आहे. मला असं वाटतं आपल्याला धाडस करायचं नाही. आज तुम्ही सीआरपी आहात, आज तुम्हाला शासनाचं मानधन आहे, पण सीआरपी म्हणून काम करत असताना कर्ज घेऊ नये असं काही शासनाचं बंधन घातलेलं नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असू दे, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असू दे किंवा विश्वकर्मा योजना असू दे, त्या सगळ्याचा फायदा करून घ्यावा हीच एक भावपूर्ण आपल्याला मला विचारायची आहे. अनेक लोक आज भाषण करण्यामध्ये मी सगळ्यांचं भाषण करतो डायरेक्ट भाषणाला पाहिजे, अजून एका कार्यक्रमाला मला जायचं आहे. परंतु मला असं वाटतं की आज मोबाईल मिळाला किंवा मोबाईल आम्ही तुम्हाला दिला म्हणजे आमची जबाबदारी. भविष्यामध्ये सरकार आल्यानंतर 3,000चे 6,000 झाले, तसे 6,000चे 10,000 कसे होते आता 15 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. 15 दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका होणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर परत सरकार येणार आहे. 15 दिवसात काही पैसे वाढू शकत आचारसंहिता. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने सरकार चालवतंय त्याच पद्धतीनं तुम्ही अदृश्य ताकदचं सरकारला पुन्हा एकदा सरकार सत्तेवर येईल. आणि मी जबाबदारीनं सांगतो, मी तुमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जातो, अनेक तालुक्यांमध्ये जातो, त्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी 100% निर्णय घेतलेला आहे की ज्या भावाने आम्हाला आमच्या पर्समध्ये पैसे दिले तेच भाऊ परत एकदा सत्तेवर आले पाहिजे. आज निर्णय अख्ख्या महाराष्ट्राने केला. तुम्ही रत्नागिरी बघा, रत्नागिरीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो कार्यक्रम झाला त्याला किती महिला उपस्थित होत्या? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50,000 महिला उपस्थित, 53,000 महिला उपस्थित होत्या. आता 53,000 महिलांनी जर निर्णय घेतला ज्या भावाने आम्हाला मदत केलेली आहे त्या भावांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवायचं, आमच्या विरोधात जे फिरतायत ना ते आधीच नाही झालं त्याचा नादच नको म्हटले. सगळ्या महिला भगिनी आता मतदानाला उतरलेल्या आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि आमची अपेक्षा हीच आहे. आजपर्यंतच्या कुठच्या सरकारनं हा विचार केला नाही की महिला भगिनींसाठी लेख लाडकी योजना आणायची. आता तर लेख लखपती योजना आली, लखपती योजना आली. आपल्या जिल्ह्यात 54,000 महिला भगिनींना पुढच्या 6 महिन्यामध्ये जर ते 10,000 रुपयाचा टर्नओव्हर करत असेल, ती जर 5,000 रुपयाचा टर्नओव्हर करत असेल किंवा ती काहीच करत नसेल तर या जिल्ह्यातल्या 54,000 महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. 54,000 महिला पुढच्या 365 दिवसात आपल्याला लखपती कोणाच्या मनात असू दे किंवा नको असू दे त्यांना करायचाच आहे हे बंधन केंद्र सरकारने. आज 3,000 तुमच्याकडे येत आहे म्हणजे 15 रुपये तुमच्याकडे येत आहे. हे झाले वर्षाला 18,000 रुपये. परंतु ज्यावेळी आता 54,000 महिलांना रोजगार उपलब्ध आम्ही करून देऊ तर याच महिला मला सांगतील की आमच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये येत नाहीत, 1,500 रुपये येत नाहीत, आमच्या खात्यामध्ये आता 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये येतात. अशा पद्धतीची आमची आम्हाला लखपती करायची आहे. ही योजना देखील नरेंद्र मोदींनी केंद्र शासनाच्या वतीनं जाहीर केलेली आहे. त्याचं नाव म्हणजे हे तुम्हाला सांगत असताना मला हवले साहेबांनी सांगितलं की ही योजना सुरू झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या 3 लखपती महिलांनी थेट नरेंद्र मोदी साहेबांशी संवाद साधलेला आहे जळगावमध्ये. त्याच्यामुळे ही योजना देखील शाश्वत आहे. परंतु या सगळ्या योजना राबवत असताना आपण देखील स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपण देखील स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या
खर्चाचे पैसे स्वतः निर्माण केले पाहिजे, याच भावनेने शासन तुमच्या सोबत आहे. एवढीच भूमिका या ठिकाणी शासनाच्या वतीनं मांडतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि जाता जाता शासनाला विनंती करतो. हा कार्यक्रम संपण्यापासून आपण तुमच्याकडून या ठिकाणी थांबावं, कारण आपण प्रत्येक महिलेला आलेल्या प्रत्येक सीआरपीला आपण मोबाईल देणार आहोत. आणि पावसकर मॅडमनी जी मला सूचना केली होती, या रत्नागिरी शहरातल्या ज्या सीआरपी 14 महिला आहेत त्यांना देखील 14 मोबाईल दिले जातील. याच योजनेतून दिले जातील. त्यांना देखील काही वेगळी वागणूक दिली जाणार नाही. आणि नुसतं रत्नागिरी नाही तर राजापूर शहर असेल, लांजा शहर असेल, देवरुख असेल, ही सगळी शहर आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधल्या. सगळ्या शहरांमध्ये ज्या सीआरपी काम करतात त्यांना देखील याच योजनेत यांना मोबाईल ज्यावेळी देतोय त्याच वेळी मोबाईल त्यांना दिले जातील. हा शब्द रत्नागिरी शहरातल्या आणि सगळ्या शहरातल्या सीआरपीला देतो. आपण मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आभार जरी मानले असले तरी 1.5 महिन्यानंतर आम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवावं. ही जे संधी थांबतो. जय भीम, जय महाराज. नमस्कार, माझं नाव सवनिता नितीन बोरकर, राहणार कर्ला, तालुका जिल्हा रत्नागिरी. आज हर्चेरी प्रभागाच्या वतीने मी इथे उपस्थित आहे. आज ICRP सर्वच केडरला साहेबांच्या वतीने मोबाईल वाटप होणार आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. जेव्हा जेव्हा मदत लागते तेव्हा आम्हाला सामंत साहेब वेळोवेळी सहकार्य करत असतात. आज त्यांच्याच सहकार्याने सगळे कार्यक्रम उत्तमरित्या होतात. त्यांचे आम्ही खूप खूप मनापासून अभिनंदन, आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ज्योती संजय जाधव, तालुका संयोजक, जिजाऊ प्रभाग संघ वगैरे. त्या वगैरेच्या प्रभाग संघाच्या वतीने मी सेल्फ मॅनेजर बोलत आहे. आज आपला कार्यक्रम आपला मोबाईल वाटप आहे. तर आपल्याला सतत सामंत साहेब सतत आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही पण सामंत साहेबांच्या सतत पाठीशी राहू. प्रत्येक वेळेस आम्हाला वेळ देऊन छोट्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करतायत. आणि यापुढे सर तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी प्रभाग समन्वयक म्हणून काम करत आहे. पावस प्रभागासाठी काम करत आहे. तर आमच्या या प्रभागामध्ये मागचे 6 ते 7 वर्ष या अभियानाचे काम व्यवस्थित गट स्थापन करणं, ग्रामसंघ स्थापन करणं, प्रभाग संघ स्थापन करणं हे काम सुरू झालं. व हे काम सुरू झाल्यानंतर आम्हाला जे ऑनलाईन काम होतं आमचं, ते ऑनलाईन काम करत असताना काही गोष्टींचा त्रास होत असेल. त्याच्यामुळे ज्या गोष्टींचा त्रास होत होता त्याचा त्रास पाहून माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या सर्व केडरला आज जे मोबाईल दिलेले आहेत व त्या मोबाईलचा जो वितरणाचा कार्यक्रम आहे तो वितरणाचा कार्यक्रम आज इथं आहे. आणि याचे प्रभाग समन्वयक म्हणून आज आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या त्या CRP ज्या तळागाळातून आलेल्या CRP आहे ती सक्षमपणे ही संस्था उभ्या केली आहे. त्या संस्था उभ्या केलेल्या आता चालवणं हे जे मोठं त्यांच्याकडे आव्हान होतं, ते आव्हान सोपं होण्यासाठी खूप जास्त पद्धतीनं या स्मार्ट मोबाईलने मदत होणार आहे. ज्याच्यामध्ये जसं की लोकसचं काम असेल, त्याच्यानंतर आजीविकेचं काम असेल, त्याच्यानंतर गटचं रजिस्ट्रेशन असेल किंवा ग्रामसंघाचं रजिस्ट्रेशन असेल, ही सर्व कामं आता यांना सोप्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने करायला सोपी होणार आहे.
सगळ्यांना नमस्कार. माझं नाव सुवर्णा विपिन तोडणकर. मी एकता प्रभाग संघ कोटवडे इथे मास्टर CRP म्हणून कार्यरत आहे. सगळ्यात आनंदाचा दिवस असा की बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ आम्हाला 6 महिने अधिकच झाले आणि आमच्या सगळ्यांच्या मनातली सुप्त इच्छा होती की आम्हाला मोबाईल मिळावा आणि हा सुवर्ण क्षण आता थोड्याच वेळात येऊन ठेपलेला आहे. कारण की मोबाईलचं वितरण माननीय आपले पालकमंत्री उदयजी सामंत सर यांच्याकडनं आम्हाला मिळेल आणि सगळ्यात छान म्हणजे मोबाईल वितरणासाठी प्रत्येक CLF नुसार किंवा प्रत्येक प्रभागानुसार एक महिला जिला कधी असं वाटलं नव्हतं की आपण स्टेजवर जाऊ अशा महिलेला हा मान मिळालेला आहे. ती जाऊन मोबाईल साहेबांच्या हस्ते घेणार आहे. मला या सगळ्या विषयामुळे अत्यंत आनंद होत आहे की मोबाईल आपल्याला मिळणार आहे आणि मोबाईल बरोबर अनेकच योजना त्यांनी आमच्यासाठी केलेल्या आहेत. लाडकी बहीण त्यातली एक नावाजोगी योजना आहे ज्यांच्यामध्ये असंख्य महिलांच्या खात्यामध्ये 3-3 हजारासारखी भावनी आलेली आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि इतक्या छान पद्धतीत सरांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं आहे. यापुढेही त्यांनी असं लक्ष द्यावं. सातत्याने आम्ही बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी आहोतच आणि त्यांनी सुद्धा उमेदला तसं सहकार्य करून अत्यंत छान छान योजना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. सुवर्ण संधी आमच्यासाठी त्यांनी उभी करून द्यावी. आम्ही नक्की त्याचं चीज करू. जास्त काही न सांगता मी सांगते फार समाधान वाटलं की आज आम्हाला इतका छान विषय म्हणजे मोबाईल सारखी गोष्ट त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामुळे बऱ्याचशा महिलांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती.